आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मी काय म्हणते, आदित्यने एक पाऊल पुढे टाकलंय तर आपण या गोष्टीसाठी सुंदरीला तयार करायला पाहिजे ना. म्हणजे आपणही एक पाऊल पुढे टाकायला हवं. मी काय म्हणते, आपण की नाही आधी सरूशी बोलून घेऊया आणि मग आदित्य बोलेल. कसं आहे ते बरं राहील ना. मी काय म्हणते, आपण ह्या गोष्टीला येळ नकोच लावायला. सुंदरी संघ आपण बोलूनच घेऊया. हा बरं, चला मी निघते. हा चल, येते येते का. सरू थांब जरा. काय झालं, बोला ना. नाही म्हणजे म्हणजे आम्हाला की नाही तुझ्या बरोबर बोलायचंय, म्हणजे महत्वाचं बोलायचंय. काय झालं, काही प्रॉब्लेम आहे का? नको नको, मी बोलते. त्या काही कामाच्याच नाही. काय झालं, काय बोलायचंय? अगं ते म्हणजे आम्हाला असं वाटतंय तू आता तुझ्या लग्नाचा संसाराचा विचार करावा. म्हणजे तुझ्यासाठी नसे ना, पण सावीसाठी तरी करावा. आणि सावीसाठीच का, मी तर म्हणते तुझ्यासाठी पण करायला पाहिजे. अगं एवढी वर्ष तू त्याग केलीसच की, तू तुझ्या लग्नाचा विचार करावा. काय ग शशी, बरोबर ना? हो, म्हणूनच आम्ही म्हणतोय असं की तू आणि आदित्य. अरे सुंदरी, तू अजून गेली नाहीस का? चर्चा काय झाली एवढी इकडे? आदित्य बोलला माझ्याशी, मी त्याच्यावर विचार करते. हा अगं ते काल आपल्यामध्ये जी चर्चा झाली ना त्याविषयी बोलतायत त्या. म्हणजे आदित्य, तू सुंदरीशी बोललास पण? हो. तो बोलला माझ्याशी. आणि सुंदरी, मी काय म्हणतोय, तू अजून इकडे का थांबली आहेस? अगं उशीर होईल ना तुला ऑफिसला. जा. अरे आदित्य, असं काय करतो, बोलू दे की आम्हाला तिच्याशी. हे बघा, आपण बोलतच राहू, आपली चर्चा होतच राहील. रात्री बोलूया वाटल्यास, पण आता जर ती गेली नाही ना तर तिला उशीर होईल. मग परत कोणी तिला म्हटलं की कलेक्टर साहेब उशीर येतात, तर तुम्हाला आवडणार आहे का? सुंदरी, तुला खरंच मला असं वाटतं तुला उशीर होईल. एवढ्या दिवसांनी चाललीस ऑफिसला, वेळेवर जा. बरं, मी निघते. सरू सांभाळून जाग. अरे आदित्य, तू सांगून मोकळाही झालास. उत्तम, प्रश्नच मिटला. हे बघा, ही प्रश्न मिटलाय, पण जरा वेगळ्या पद्धतीने. म्हणजे सुंदरी आणि माझा नवीन प्रवास सुरू होणार आहे, पण एकत्र नाही, वेगवेगळा. एकत्र नाही म्हणजे? मी काल सुंदरी आणि धनंजयचं बोलणं ऐकलं. म्हणजे सुंदरी पुन्हा एकदा? हो, स्वतःच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी बाजूला सारून ती पुन्हा एकदा अनुला दिलेलं वचन पूर्ण करणार आहे. हे बघ, निर्णय काही असो, सुंदरीने तिचा निर्णय धनंजयला ऐकवला असेल तर आपण तो बदलायचा प्रयत्न का करतोय? तिने जर निर्णय घेतलाय तर काहीतरी विचार करूनच घेतला असेल ना. आणि तो जर आपण बदलायचा प्रयत्न केला तर सावीचं काय होईल? आणि आदित्य, तुझं काय होईल रे? आजपर्यंत मी माझाच विचार करत आलो. मग आता माझ्या बंधनातून मुक्त होण्याने जर सुंदरीला आनंद मिळणार असेल, सुखी संसार मिळणार असेल, तर तसं नको का करायला? अरे पण बाळा, सावीचं काय? तिची काळजी करू नकोस, मी आहे ना. मी बोलतो तिच्याशी, मी समजावेन तिला. आणि एकदा तिला समजून झालं की मी कायमचं निघून जाईन इकडनं. अरे आदित्य,
पण दुसरा काहीच मार्ग नाही का रे? अजून दुसरा कुठला मार्ग असता तर मलाही आवडलं असतं, पण नाहीये दुसरा कुठला मार्ग. आजपर्यंत जे काही केलंय ते सगळं सावीसाठीच केलंय, पण आज जर मी लांब जाण्याने सावीला एक आई मिळणार असेल, एक फॅमिली मिळणार असेल, तर अजून काय हवंय मला. आणि बघा, सुंदरीने आतापर्यंत माझ्यावर भरपूर उपकार केलेत, मला ते वाढवायचे नाहीये. अरे तुम्ही सगळे एवढे इमोशनल का झालात? अहो, ही वेळ काही इमोशनल होण्याची नाहीये, हा आनंदाचा क्षण आहे. ह्या घरात एक लग्न होणार आहे, आपली सगळ्यांची सुंदरी फायनली संसार करणारे, सुखाने जगणारे, तर आपण सगळ्यांनी हॅपी असायला पाहिजे ना. आणि हे बघा, हे सगळं एवढं इझिली होणार नाही. मला तुमच्यापैकी प्रत्येकाची मदत लागणार आहे. मदत? पण ती कशी काय? आई सांगतो मी तुम्हाला. काय ना, सुंदरी आणि धनंजय असे इझिली एकत्र येणार नाही. त्यांना एकत्र आणावं लागेल वेगळ्या मार्गाने आपल्याला. कोणता? सांगतो. आदित्य आता सुधारला, तुम्ही जसं म्हणताय. त्याला असं वाटतंय की मी आणि त्याने सावीच्या आई वडिलाची जबाबदारी पार पाडावी. मला थोडा वेळ हवाय. धनंजय, मला काही विचारायचं होतं. तुम्ही काल सुंदरीला भेटायला गेला होतात ना, काय झालं मग तिथे? सुंदरीनं होकार दिला? मला खात्री आहे तिनं होकार दिलाच असेल, कारण तिचं तुमच्यावर खूप प्रेम आहे. धनंजय, तुम्ही तिने थोडा वेळ मागितलाय. वेळ? आता आणखीन कशाला वेळ हवाय तिला? धनंजय, तुम्ही समजवायचं ना तिला. तुम्ही असं शांत कसे उभे राहू शकतात? तुम्ही शांत व्हा आई. आई, आपण सुंदरीला फोर्स नाही करू शकत लग्नासाठी. अहो सावी तर तिची मुलगी पण नाहीये, तरी पण ती आपल्या मुलीप्रमाणे तिला वाढवते. आणि आई, जेव्हापासून सावीला सगळ्या गोष्टी कळायला लागल्या तोपर्यंत आदित्य तिच्या आयुष्यात आला होता. आणि आता अशी परिस्थिती आहे ना की सावी आदित्यशिवाय राहू शकत नाही आणि सुंदरी सावीशिवाय. आणि कमो नाही हो, आदित्य सावीचा बाप आहे. कोणत्या हक्काने आपण सावीला हिरावून घेणार आहोत आपण त्याच्याकडून? चला, म्हणजे हट्टापायी मी आणि सुंदरीने लग्न केलं, पण उद्या सावी जेव्हा प्रश्न विचारेल की बाबा असताना तू दुसरं लग्न का केलंस, आदित्य बरोबर का राहत नाही, तेव्हा तिला काय उत्तर देणार आहोत? नाही अहो, तुम्ही एकदा विचार करा, तिच्या मनावर काय परिणाम होत असेल. पण धनंजय, तुम्हीच का नेहमी समजून घ्यायचं? तुम्हीच का त्याग करायचा? आई, कारण माझं प्रेम आहे तिच्यावर आणि तिचंही आहे माझ्यावर. आई अहो, तिने पण त्याग केलाय ना. तुम्ही हे बघा ना, सुंदरीने अजून नाही म्हटलं नाहीये, तिने फक्त वेळ मागितलाय. म्हणजे तिनं जो काही वेळ मागितलाय त्यामध्ये आम्ही येऊ शकतो का? अरे या. अरे आदित्य, या ना, या 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 बसा ना. बसा. कसं आहे? बरं आहे. मी आले, चहा पाणी करून येते. नाही राहू दे. तुम्ही सगळे म्हणजे असे असं एकत्र घरी आलात, सगळं ठीक आहे ना? बर, ठीक आहे. मी सरळ मुद्द्यावरच येते. साधनाताई, आम्ही पुन्हा एकदा सरूचं लग्न लावायचा विचार करतोय. कोणाशी? आता तुम्हीच ओळखा की सुंदरीचं लगीन कुणासंग होणार ते. पण तुम्ही हे परस्पर कसं काय ठरवू शकता? सुंदरीसाठी योग्य तोच निर्णय घेतलाय आम्ही. आता कसं आहे, सुंदरीचं लगीन झालं म्हणजे सुंदरी, सावी आणि आदित्य
सखी तर सुखी होतीलच, पण धनंजय सुद्धा सुखी होईल असं आम्हाला आदित्यनंच पटवून दिले. काय खाणार आहेस? एक मिनिट. कॅप्टन, कॅप्टन. गुड इव्हनिंग सर, गुड इव्हनिंग मॅडम. आय होप तुम्हाला हे जे काही आमच्या हॉटेलचं एम्बियन्स आहे ते आवडत असेल आणि तुम्हाला जे काही पर्सनल बोलायचं आहे ते बोलायला तुम्हाला छान एम्बियन्स मिळेल. हे जे डेकोरेशन आहे आमच्या हॉटेलचं ते मिसेस मालतीने केलंय आणि आमच्या किचन मध्ये हेड शेफ मंगल, त्यांच्या 2 असिस्टंट म्हणजे असिस्टंट आजी आणि असिस्टंट शशी आई यांच्यासोबत वाट बघताय की तुम्ही त्यांना काय ऑर्डर देताय. तुम्ही काही सांगू शकता, तुम्हाला काय हवंय ते सांगा, आम्ही 10 मिनिटात ते प्रिपेअर करून देऊ. सर, व्हॉट वुड यू लाईक? यू वुड लाईक टू हॅव समथिंग इन चायनीज? बॉक्स चालेल. आमच्याकडे फ्राईड राईस आहे, हाका नूडल्स आहे आणि आमची हेड शेफ मंगल यांची स्पेशालिटी म्हणजे मंचाव सूप. चालेल? तुम्ही मस्त या अँबियन्सची मजा घ्या, छान गप्पा मारा, रोमॅन्टिक गप्पा मारा. मी 10 मिनिटात. एक मिनिट. काय चाललंय हे आदित्य? तुम्ही मला ना आता मी सावी असल्यासारखी वाटायला लागली. काय चाललंय? कारण तू सावी आहेस, कारण तुझं मन तिच्यासारखं निरागस आहे. सुंदरी, आजपर्यंत तू सगळ्यांसाठी खूप काही केलं. म्हणजे तुझ्या जीवावर बेतेल अशी परिस्थिती असताना सुद्धा तू लोकांची मदत केलेली आहे. तो आम्हा सगळ्यांना असं वाटतं की तू आता तुझ्या लाईफ मध्ये सुखी व्हावीस, आनंदी व्हावीस. आणि आम्हाला माहितीये की हा डिसिजन तू स्वतःसाठी घेणार नाहीस, म्हणून आम्हीच सगळ्यांनी मिळून हा डिसिजन तुझ्यासाठी घेतला. डिसिजन? काय डिसिजन घेतलाय तुम्ही? कोणता डिसिजन? सर, तुम्ही मॅमला सांगितलं नाही? ओके, मी सांग. मॅडम, उद्या तुमचं लग्न होणार. काय? हा, उद्या तुमचं लग्न आहे. आदित्य, पण आपण बोललो होतो ना की सावी. त्यावेळेला मीही तुम्हाला सांगितलं की सावीशी मी बोलतो, तिला मी समजवतो. हा हा, आता मला काही ऐकायचं नाहीये. एवढं छान ऍटमॉस्फिअर आहे, छान अँबियन्स आहे, तुम्ही एन्जॉय करा, गप्पा मारा, रोमॅन्टिक बोला थोडा. तोपर्यंत मी तुमचं फूड रेडी करतो. ओके मॅम? मॅम, मी लगेच फूड घेऊन येतो. 10 मिनिटात आहे फक्त, मी लगेच फूड घेऊन आलो. धनंजय, खरंच खूप बदललंय ना आदित्य. माझा तर विश्वासच बसत नाही. हे सगळं आदित्य, मंगलताई, शशीताईने केलं. तर मान तर राखायलाच हवा. आपलं स्वप्न ते पूर्ण करतायत. सुंदरी, काय झालं? तुझं लक्ष नाहीये माझ्या बोलण्याकडे. नाही, तसं नाहीये. हॅलो सर, हॅलो मॅडम, तुमचं फूड रेडी आहे. तर आता तुम्ही तुमचं फूड एन्जॉय करा, आम्ही तुम्हाला डिस्टर्ब करत नाही.
हॅलो मॅडम, आय होप तुम्हाला आमचं जेवण आवडलं. थँक्यू. मी आमची हेड शेफ मंगल यांना कळवतो की तुम्हाला आमचं जेवण खूप आवडलेलं. ते झालं त्यांना बोलू दे ना. हा, आपलं काम झालंय ना. चला 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 चला. खरंच आदित्य किती बदललाय. हाच बदल पहिला आला असता तर त्याचाही आज एक संसार असला असता. अनु मॅडम वरती त्याचं खूप प्रेम होतं, पण फक्त विश्वासाने घात केला. बघ ना, आपण दोघांनी एकत्र यावं म्हणून सगळा खाटाटोप केलाय त्याने स्वतःहून. स्वतःमध्ये इतका बदल आणणं खरंच सोपं नसतं. ऍक्च्युली मला त्याच्यासाठी खूप वाईट वाटतं. एकटा पडलाय बिचारा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबलवार तू दवाचा. अबोली फुलामध्ये तशी तू माझ्या मनी, मोह बेधुंद तू मनाचा. विखरून चांदरात काळ जात माझी मोहरे, चेहरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबलवार तू दवाचा. त्या तारकाची हृदयी नक्षी तुझ्या रूपाची. टप टप तो मनी तुझाच मोगरा, तुझ्यासाठी होई जीव बाबरा. विसरून या जगास आसपास मी तुझ्या वाटतो आसरा तुझा. सावली उन्हामध्ये तशी तू माझ्या मनी, थेंबलवार तू दवाचा. सुंदरी, तू लग्न करशील ना माझ्याशी? सरू, किती छान दिसतेस ग. झालं बाई एकदाच तुझ्या मनासारखं. आला तो दिवस. चला निघूया.
हरि ओम गणानां त्वा गणपतिं हवामहे कविं कवीनामुपमश्रवसं ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनशृण्वन्ति सदानम्। स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं वल्लाळो मुरुडं विनायकमहम्। बाहेरच्या लोकांसाठी आपण नवरा बायको आहे ना, ते नवरा बायको ज्यांच्यामध्ये खूप प्रेम आहे. प्रेम दिसायला हवं अगं. एक मिनिट थांब. चल. नवरा आहे मी तुझा, हक्क आहे तो माझा. तरी खूप छळलंय मी तुला, पण माझ्या सावीने मला पुनर्जन्म दिलाय. आज तुला आणि धनंजयला एकत्र आणून आयुष्यात एक तरी चांगलं काम केलं मी. साऊ साऊ हे बघ, चल बदल, चल आपण बोलू. आत्ता सांग आणि इथे सांग आणि आईच्या समोरच्या पाटावर उभा राहा. ती जागा तुझी आहे ना? माझं ऐक ना. हा, माझं नाही ऐकणार तू. चल चल आपण बोलूया. मी सांगतो तुला. चल ऐक साऊ, इकडे नको. साऊ ऐक माझं, ऐक. आपण बाजू जाऊन बोलूया. बोललो ना तुला माझा विश्वास नाही का? मी सांगतो म्हटलं ना तुला, सगळं सांगतो ना मी. बाबा तूच माझा खरा बाबा आहे, धनंजय काका नाही. तूच आईच्या बाजूला उभा राहायला पाहिजे, धनंजय काका नाही. साऊ बाय. आदित्य, तुम्हाला सगळ्यांना माहितीये, आपल्या सगळ्यांमध्ये फक्त सावी बरोबर आहे. कारण तिथे पाटावर सुंदरी समोर सावीचे बाबा उभे राहायला हवे. आणि सावीचे बाबा आदित्य, मी नाही.
काही कळत नाहीये धनंजय. तुम्ही सगळे म्हणताय पण सावीचं हे वय नाहीये. तिला कशा सगळ्या गोष्टी समजणार आहेत. मी ना कात्रीत सापडली. ती काय रिॲक्ट होईल. सुंदरी होय धनंजय. लहानपणापासून सावीने स्वप्न पाहिले की तिचे बाबा आणि आई एकत्र येतील आणि आता तिला सांगायचं की तिचे बाबा बदलले. आता धनंजय तुझा बाबा आहे, आदित्य तुझा बाबा नाही असं कसं होईल. आणि ती जेव्हा विचारेल की हे सगळं का, तर काय सांगायचं. तिला आदित्यच्या भूतकाळाबद्दल सांगायचंय. नाही धनंजय, आदित्यने भूतकाळात खूप चुकीची वागणूक दिली, आम्हा सगळ्यांना खूप त्रास दिलाय. पण सावीच्या नजरेत तर तो हिरो आहे ना. आणि आता जर तिला हे सगळं कळालं ना तर तिचा कुठल्याच नात्यावरती विश्वास नाही बसत. आणि मला हे नाही करायचं. तिला हे सहनही होणार नाही आणि तिला त्रास झालेलं मला सहन नाही होणार. मला माहिती मी तुम्हाला पुन्हा 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 पुढ्यात टाकते, पण काय करू मला काही स्पष्ट बोलताच येत नाही. मी काहीच डिसिजन घेऊ शकत नाही. फक्त सावी म्हणून. मग आता मी काय करावं असं मत आहे तुझं? धनंजय, तुम्ही जितकं माझ्यावर प्रेम करता ना तितकंच मीही तुमच्यावर करते. काय करू मी कर्तव्य पुढे हात टेकले. मला खरंच कळत नाही मी इथून पुढे काय निर्णय घेणार आहे. आणि अशा प्रकारे सुंदरीने तो निर्णय माझ्यावर सोपवला होता. तो मी घेतलाय. एक मिनिट नाही काकू, प्रत्येक वेळी तिने काय करायचं काय नाही ते आपण सांगणार आहोत का तिला? हो, ती एक IAS ऑफिसर आहे. आपल्या शहरासाठी आपल्या देशासाठी काय चांगलंय ते कळतंय तिला. मग आपल्यासाठी आपल्या मुलीसाठी काय चांगलंय ते कळणार नाही का? तिला तिच्या मर्जीने जगू द्या. प्रेम आणि कर्तव्यातली निवड तिला करू द्या. मी हर्ट होतोय म्हणून तीही स्वतःला हर्ट करून घेईल हे मला मान्य नाहीये. म्हणून मी ठरवलंय की मी सुंदरीशी लग्न करणार नाही. धनंजय, सुंदरीने तुला एका अर्थी इथे येऊ नको म्हणून सांगितलं होतं. तू दुखावला जाऊ नयेस म्हणून सगळा निर्णय तुझ्यावर सोपवला होता. पण तरी तू आलास ना, याचा अर्थ तुला तिच्याशी लग्न करायचं असा होत नाही का? कम ऑन कृष्णा, माझ्या मैत्रिणीचं लग्न आहे, मग मी यायला नको? आणि कृष्णा, मला जे काय सांगायचं होतं स्वतःच्या तोंडाने सगळ्यांसमोर सांगायचं होतं. तर मला कोणताही डाऊट किंवा कोणतीही मिसअंडरस्टँडिंग नको यापुढे. आणि आदित्य, तो आता सुधारलाय. तो आधीसारखा नाही राहिलाय. जसा तो तुझा मित्र आहे ना तसा आता माझाही मित्र आहे. आणि मला खात्री आहे की तो सुंदरी आणि सावीची खूप चांगली काळजी घे.